नमस्कार मित्रांनो, मी महेश सर परत एकदा नवीन टॉपिक घेऊन आलो रिझनिंगचा रँकिंग अँड सिक्वेन्स. आज आपण फक्त याच्यामध्ये रँकिंग हा टॉपिक बघणार आहोत. रँकिंग हा जो टॉपिक आहे ऑलमोस्ट सर्वांसाठी फायद्याचा राहील. जेवढे पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत आहे स्टुडंट, जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, बँकिंग असेल, एमपीएससी असेल, सरळ सेवा भरती असेल किंवा कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, जसं की एमबीए असेल, एमबीए एंट्रन्स टेस्ट किंवा कॅटची एक्झाम, सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा टॉपिक ठरतो. बँकिंगच्या प्री मध्ये ऑलमोस्ट 1 किंवा 2 मार्काला हा टॉपिक येतो आणि मेन्स मध्ये पण हा टॉपिक 3 ते 4 मार्काला घेऊन येतो. हा टॉपिक पझल्स मध्ये पण मर्ज होऊन येऊ शकतो किंवा सिटिंग अरेंजमेंट मध्ये पण मर्ज होऊन येऊ शकतो. त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला मार्क्स घेऊन देऊ शकतो बऱ्यापैकी. त्याच्यामुळे थोडंसं फोकस करायचं या टॉपिक वरती. ओके, त्याच्या आधी मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जर का आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील. मागच्या 2 दिवसापासून आपल्या व्हिडिओ लेक्चर अपलोड करण्यामध्ये थोडेसे खंड आला होता. काही लॉकडाऊनमुळे बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करतोय, नेट प्रॉब्लेम म्हणा किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम्स म्हणा, पण परत एकदा आलोत आम्ही तुमच्यापर्यंत. तर याच्या व्यतिरिक्त अजून कोणते टॉपिक्स लवकर घ्यायचे ते सांगा. आणि अजून एक महत्वाचं, लवकरच मी जे मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर आहेत ते आपण लवकरच चालू करणार आहोत, जे की 2018 पासून एसबीआय, आयबीपीएस, आरआरबी जेवढे पण प्री झालेले आहेत, रिझनिंगचे जेवढे पण प्रीचे क्वेश्चन पेपर आहेत इन डिटेल मी सॉल्व्ह करून देणार आहे. तर त्या संदर्भात पण तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर देऊ शकतात मला. सो लेट्स स्टार्ट. रँकिंग हा चॅप्टर स्टार्ट करूयात. रँकिंग या चॅप्टर मध्ये नॉर्मली विचारण्यात येणारे क्वेश्चन्स कोणते असतील तर सगळ्यात पहिले विचारतील टोटल काढायला लावतील आपल्याला की एका रो मध्ये किती काही पर्सन्सचे नंबर दिलेले असतील किंवा पोझिशन्स दिलेले असतील. त्या पोझिशन्स नुसार आपल्याला त्या रो मध्ये किती पर्सन्स टोटल बसलेले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे सगळ्यात पहिले तर टोटल फाइंड आउट करावं लागेल. त्याच्यानंतर क्वेश्चन येईल की एखाद्या पर्सनची आपल्याला पोझिशन फाइंड आउट करायला लागेल फ्रॉम द लेफ्ट हँड, अदरवाइज फ्रॉम द राईट हँड. ओके, किंवा त्याच्यानंतर आपल्याला एक क्वेश्चन विचारतील की 2 पर्सन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आजूबाजूची माहिती दिलेली असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय की इन बिटवीन त्या 2 पर्सन्स मध्ये किती जण आहेत हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आणि त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन येतो शिफ्टिंगचा म्हणजे काय की 2 पर्सन आहेत, एका रो मध्ये बसलेले आहेत, पोझिशन आधी दिल्या जाते, त्याच्यानंतर असं सांगतील की ते दोघं त्यांची जागा शिफ्ट करतायत. ए च्या जागेवर बी बसतोय, ए च्या जागेवर बी बसतोय आणि बी च्या जागेवरती ए बसतोय. तर सुरू करूयात आज पहिला क्वेश्चन. सपोज असं सांगितलं असेल एक आणि तर तत्पूर्वी मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्याची मांडणी कशी करायची याच्यावरती फोकस करायचं. ओके, जर का आपल्याला ही आधी बेसिक्स क्लिअर करून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे टॉपिक स्टार्ट करताना. ही जर का मेथड तुम्ही वापरलात तर या मेथडने तुम्हाला कोणताही क्वेश्चन कितीही गोल फिरून विचारू दे, तुम्हाला कधीच आन्सर चुकणार नाही. त्याच्यामुळे केअरफुली लक्ष द्यायचं, ही मेथड फॉलो करा. तुम्हाला काहीही पाठ करायची गरज नाही इन द सेन्स बरेच जण स्टुडंट हा चॅप्टर आधी कोणी केला असेल तर कुठेतरी -1 करावं लागतं, कुठेतरी +1 करावं लागतं, राईट प्लस लेफ्ट असे काहीतरी फॉर्म्युले पाठ करतात आणि मग नंतर एक्झाम मध्ये काहीतरी वेगळं विचारलं की आन्सर चुकून देतात, सिली मिस्टेक्स करतात. त्याच्यामुळे पाठ नाही करायचं, आपल्याला कन्सेप्ट वरती फोकस करायचं. ओके, चल, जर का आपल्याला कधी पण एंड पासून एखाद्याची पोझिशन दिलेली असेल, फ्रॉम द लेफ्ट एंड किंवा फ्रॉम द राईट एंड एखाद्याची पोझिशन दिली तर ते ड्रॉ करत असताना किंवा मांडणी करत असताना आपल्याला एरोचा वापर करायचा आहे. जर का मी असं म्हटलं, बघा ही एक लाईन आहे. ओके, ही आधी लाईन बघूया. ही माझी लेफ्ट साइड आणि ही राईट साइड. जर का ते नॉर्थ फेस करत असतील आणि साऊथ फेस करत असतील तर ही लेफ्ट साइड होईल आणि ही राईट साइड. ओके, तर बघा जर का मला म्हटलं A is 10th from left किंवा लेफ्ट एंड असं जर सांगितलं तर मला ड्रॉ कसं करायचंय, नीट लक्ष द्या. A is 10th from the left end म्हणजेच काय, A जो आहे लेफ्ट एंड कडून काय आहे 10व्या नंबरला. सिंपल. मला कुठून सांगितलंय
एंड पासून याच्यावरती फोकस करा. मला जेव्हा केव्हा एंड सांगितलेला आहे किंवा फ्रॉम द लेफ्ट असं जरी म्हटलं तरी एंड पासूनच सांगायचं याचा अर्थ होतो. तर आता बघा, फ्रॉम द लेफ्ट एंड किंवा फ्रॉम द लेफ्ट ए इज 10th असं जर सांगितलं असेल तर सिंपली काय करायचंय, ए लिहायचंय एच्या एक्झॅक्ट खाली, किंवा मी असं पण लिहू शकतो ए इज 10th फ्रॉम द लेफ्ट, वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला, पण एक्झॅक्टली त्याच्या वरतीच छोट्या ह्याच्यामध्ये त्याची एक्झॅक्ट पोझिशन सांगायची. ओके, पण जर का मला एंड पासून व्हॅल्यू दिलेली नसेल, मग ती कंडिशन कशी असेल बघा. जर का एंड पासून व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्यावेळेस आपल्याला काय सांगितलं असेल बघा, ए इज 10th टू द लेफ्ट ऑफ बी. ए इज 10th टू द लेफ्ट ऑफ बी. इथं मला ए ची पोझिशन एंड पासून दिलेली आहे का? ए कुठे आहे? 10th टू द लेफ्ट ऑफ बी. बी च्या लेफ्टला कितव्या नंबरला आहे? 10th ला. म्हणजेच काय, ए ची पोझिशन मला एंड पासून नाही दिल्यामुळे मला इथे एरो काढायची गरज पडणार नाही. हे इम्पॉर्टंट आहे. मग कसं ड्रॉ करणार? ए कुठे आहे? 10 टू द लेफ्ट ऑफ बी. बी च्या लेफ्टला आहे, मग बी ची लेफ्ट कोणती होईल? ही. आणि बी ची राईट म्हटली असते तर मी एक बी कुठे घेतला असता? इथे. बी च्या राईटला ए, पण मला काय सांगितलंय? लेफ्ट. A is 10 to the left of B. मग काही जण ही चूक करतील असं लिहून. नाही करायचं. हे काय करायचंय? A is 10 to the left of B म्हणजे A जो आहे B पासून 10व्या लेफ्टला आहे, म्हणजे इथे 10 लिहायचं नाही. अगेन इथे काय करायचं, मग A जर का 10व्या नंबरला असेल B पासून लेफ्टला, तर यांच्या दोघांमध्ये किती असतील? 9 जण. तर हे क्वेश्चन्स किंवा ही कंडिशन अशी लिहायची, A is 10th टू द लेफ्ट ऑफ बी. म्हणजे जर का ए जो आहे बी पासून 10व्या नंबरला, म्हणजे याच्या मध्ये किती असतील? 9 जण असायला पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे ड्रॉ करायचे. जेव्हा केव्हा आपल्याला काही कंडिशन देऊ देत, जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन भेटणार नाही कोण कुठे कसा बसलेला आहे, तोपर्यंत मनाने काहीही कन्फर्म करायचं नाही. जसं की बघा, आता मी जर का म्हटलं ए इज 6th फ्रॉम द बोथ एंड, मी जर असं म्हटलं ए जो आहे 6व्या नंबरला आहे फ्रॉम द बोथ एंड, तर टोटल काढा. तर टोटल काढण्यासाठी आपण काही टोटलचे क्वेश्चन घेऊयात. ओके, तर टोटलचे क्वेश्चन वरती आपल्याला फोकस करायचंय. नीट लक्ष द्या. ए इज 9th फ्रॉम बोथ एंड आणि फाइंड द टोटल. जर का ए ची पोझिशन मला दोन्ही साइडने दिलेली असेल, कितव्या नंबरला? 9 नंबरला, तर सिंपल ए फ्रॉम द लेफ्ट किती आहे? 9. फ्रॉम द राईट किती आहे? 9. तर टोटल काढायचंय. काय करायचंय? जर का ए असा असेल, या साइडने किती, बघा या साइडने काउंट करत गेलोय, या एरोचा अर्थ काय होतोय की मी इकून फ्रॉम द लेफ्ट काउंट करत चाललोय, तर कितव्या नंबरला आहे हा? 9व्या नंबरला. अगेन मी फ्रॉम द राईट काउंट करत आहे, तर हा किती नंबरला आहे? 9 नंबरला. तर त्याच्या आधी किती असतील? 8. याच्या पण आधी 8. लाईन ड्रॉ करायची नाही, आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर त्याच्यामध्ये असे पण रेषा नाही मारायचे, हे लक्षात घ्या. ओके ओके, तर सिंपल एक 2-3 मेथड आहेत, त्यातली दोन्ही मेथड सांगतो, नंतर तुम्हाला जसे वापरायचे तसे वापरू शकता. जर का मी असं म्हटलं ए इज 9th, म्हणजेच काय, हा या साइडने 9 आहे, हा या साइडने 9 आहे, तर ए ला मी किती वेळा काउंट केलेला आहे? 2 वेळा. बघा ए इकून काउंट केला आहे 8% इथपर्यंत झाले, आणि हा कितवा? 9वा. ए ला एकदा काउंट झालं, अगेन 8% झाले, आणि हा कितव्या नंबरला आहे? 9व्या नंबरला. म्हणजे अगेन ए ला काउंट केलं. ए ला किती वेळा काउंट केलंय? 2 वेळा. पण ते किती व्यक्ती आहेत? एकच आहे. म्हणजे काय, 2 मधून 1 आपल्याला काय करावं लागेल? काढून टाकावं लागेल. का? कारण मग ए ला डबल काउंट केलं. म्हणजेच काय, 9 + 9 = 18 - 1 = 17. तर टोटल किती असायला पाहिजे याची? ए ची बोथ साइड 9व्या नंबरला आहे, तर टोटल किती असायला पाहिजे? 17. आता टोटल साठी मला काय पाहिजे हे लक्षात घ्या, इम्पॉर्टंट. एनी पर्सन
पोझिशन फ्रॉम बोथ एंड. जर का हे आपल्याला कळालं की कुठेही टोटल आपल्याला काढता येते. कधी? जर का मला पोझिशन फ्रॉम द बोथ एंड म्हणजे कोण्याही एका पर्सनची, रो मध्ये कुठेही असू द्यात, कोणत्याही एका पर्सनची जर का मला दोन्ही साइडने व्हॅल्यू काढता आली, याचा अर्थ मला टोटल काढता येईल. ओके. मग आता बघा, जर का मी असं म्हटलं क्वेश्चन A is 10th from left end, B is 5th from right end, A is, हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती ट्रिकी क्वेश्चन येतात म्हणून इथं ही स्टेटमेंट एक्स्ट्रा ऍड करतोय, नीट लक्षात घ्या. A is to the left of, A is 10th from the left hand and B is 5th from the, A is to the left of B आणि in between A and B two persons are seated आणि find the total. आता काय सांगितलं, याच्यावर आपल्याला ड्रॉ कसं करायचं. A is 10th from the left hand, A कितव्या नंबरला आहे, फ्रॉम द लेफ्ट किती आहे, डाव्या नंबरला. B is 5th from the right hand. मग आता इथपर्यंत मला माहित नाही B राईट हँड कडून 5व्या नंबरला आहे कन्फर्म, पण याच्या राईट साइडला बी आहे का याच्या लेफ्ट साइडला बी आहे हे अजूनही कन्फर्म नसल्यामुळे मी बाजूला लिहून घेतो. बघा इम्पॉर्टंट, जोपर्यंत आपल्याला कन्फर्म भेटत नाही तोपर्यंत आपण मनाने राईट किंवा लेफ्टला पोझिशन द्यायची नाही. कारण बघा आता कसं होतं माहिती का, A is 10th from the left hand म्हणजे असं घेतलं आणि B is 5th from, काय चुका होतात बघा, B is 5th from right hand हे असं घेऊन टाकतात बरेच स्टुडंट स्टार्टिंगलाच, आणि मध्ये किती जण आहे म्हटलं, 2. ओके. ही चूक करतात का, कारण A जो आहे लेफ्ट हँड नाही आणि B जो आहे तो राईट हँड नाही. याचा अर्थ असा होतो का की A च्या राईटला B आहे, नाही होणार. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही की एखाद्याची पोझिशन काय तोपर्यंत आपण ह्या गोष्टी बाजूला लिहून घ्याव्यात. B कितव्या नंबरला आहे, 5व्या नंबरला. A is to the left of B. हा मला आता कळालं की A कुठे आहे, B च्या लेफ्टला आहे, मग मला B इथं कन्फर्म करता येईल. A is to the right of B जर म्हटलं असतं तर काय झालं असतं, मला B कुठे घ्यावं लागलं असतं, या साईडला घ्यावं लागलं असतं. त्याच्यामुळे केअरफुल राहायचंय, जोपर्यंत कन्फर्म होत नाही कोण कुठे बसलेला आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी बाजूला लिहून घ्यायच्यात. ओके. आणि इन बिटवीन A and B two persons are seated. किती, 2 पर्सन्स आहेत. ओके. मग फाइंड द टोटल. आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट काय सांगितलं, पोझिशन फ्रॉम बोथ एंड. टोटल काढण्यासाठी काय सांगितलं काढायला, टोटल. मग टोटल काढण्यासाठी मला काय पाहिजे, पोझिशन फ्रॉम द बोथ एंड. दोन्ही साइडने आपल्याला पोझिशन काढता येते का, कोणाची, कोण्याही एका पर्सनची, एनी पर्सन. ओके, दिसतंय. ओके. कोण्याही पर्सनची एका पर्सनची दोन्ही साइडने व्हॅल्यू काढता येईल की आपल्याला काढता येतं. मग मला सांगा A ची किंवा B ची, आपल्याला A ची कोणत्या साइडने माहित आहे, लेफ्ट साइडने. राईट साइडने माहिती काढता येईल का, हो काढता येईल. कसं काय, जर का मी इथून काउंट करत आलो तर B कितव्या नंबरला आहे, 5व्या नंबरला. 5 म्हणजे हे 5वा आहे. ओके. आणि हे किती आहे, 2. हा 5वा असेल तर हा कितवा असेल, 6वा. हा 7वा आणि हे कितवा होईल, 8वा. इथं अशा लाईन्स कधीच ड्रॉ नाही करायच्या, आकडा द्यायचा. ओके. 5 आणि 2 7 आणि हा 8. बघा आता A ची पोझिशन फ्रॉम द लेफ्ट आणि फ्रॉम द राईट दोन्ही साइड कोण कळालेली आहे, राईट. मग आता आपल्याला अगेन माहिती आहे एका पर्सनची 10 + 8 = 18 -1 = 17. टोटल आली 70. आलं लक्षात. किंवा तुम्ही क्वेश्चन हा असा पण काढू शकता. बघा दोन्ही इनसाइड एरो आहेत, हा फ्रॉम द लेफ्ट अँड फ्रॉम द राईट आहे. सिंपल. हे 10, हे 2 आणि हे 5. कोणाला डबल काउंट करत नाहीत किंवा कोणाला
सोडूनही देत नाही. म्हणून सिंपल काय, ए 10, 2 12, 5 17 हे डायरेक्ट जरी आन्सर असं काढलं तरी चालेल. पण टोटल काढण्यासाठी ही एक मेथड तुम्ही हमेशा ऑलवेज लक्षात राहू द्या. काय करायचं आपल्याला, ए जर का टोटल सांगितली कोणी एका पर्सनला टार्गेट करा, त्या साइड त्याच्या दोन्ही साइडने व्हॅल्यूज काढा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. किंवा असं करण्याच्या ऐवजी आपण जर का असं केलं असतं तर चाललं असतं का, बघा बरं. आपण आधी कोणाला टार्गेट केलं होतं, ए ला. ए ची दोन्ही साइडने व्हॅल्यू काढली होती. आता आपण काय करूया, बी ची दोन्ही साइडने व्हॅल्यू काढून आपला आन्सर काढता येईल का बघूया. ओके, बी ची मला फ्रॉम द राईट माहिती आहे, फ्रॉम द लेफ्ट काढता येईल का, काढता येईल. इकून काउंट बघा, पाहिजे कुठली, राईट साइडची आहे कोणती, सॉरी आहे कोणती माहिती, राईट साइडची माहिती आहे. आपल्याला माहिती कुठली काढायची आहे, फ्रॉम द लेफ्ट. मग फ्रॉम द लेफ्ट अजून कोणती व्हॅल्यू कुठे दिसते का, लेफ्ट वाली, ए ची दिसत आहे. मग ए च्या समोर बी आहे का ए च्या मागे बी आहे, समोर आहे. मग किती समोर आहे, 10. 10च्या नंतर दोघ जण आहेत आणि त्याच्यानंतर बी आहे, म्हणजेच काय 10 + 2 12. आणि हा किती नंबरला असायला पाहिजे, 13. हे असं जरी केलं तरी चालेल. 13 + 5 = 18 - 1 = 17. म्हणजे टोटल अगेन 17च यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवा, टोटल कधीही विचारता आपल्याला एका पर्सनची, कोणत्याही पर्सनची पूर्ण रो मध्ये एका पोझिशन, सॉरी दोन्ही साइडने जर का पोझिशन काढता आली, इट मीन्स व्हॉट, की आपल्याला त्याची टोटल काढता येईल. ओके, आता बघा याच्यामध्ये थोडंसं ट्रिकी काय होतं, आपण एक काम करूया, याच्यामधलं हे स्टेटमेंट काढून टाकूया. कोणतं, ए इज टू द लेफ्ट ऑफ बी. मी जर का हे स्टेटमेंट काढून टाकलं, ओके, मग आन्सर काय असायला पाहिजे, बरेच जण स्टुडंट म्हणते सर आन्सर 17च असायला पाहिजे. पण तसं नाही होणार, याचा आन्सर बदलतं. कारण मला ए ची पोझिशन इकडे, ए ची पोझिशन बी च्या लेफ्टला आहे का बी च्या राईटला हे काढता येत नाही. याच्यामध्ये मग दोन पॉसिबिलिटीज, ए इज 10th फ्रॉम द लेफ्ट हँड, बी इज 5th फ्रॉम द राईट हँड. इन बिटवीन ए अँड बी 2 persons आर देयर अँड फाइंड द टोटल. ही पहिली पॉसिबिलिटी तर बघितली की ए च्या राईटला बी आहे. पण पॉसिबल असं पण आहे, आता मला सांगितलं होतं या क्वेश्चन मध्ये की ए च्या राईटला बी आहे किंवा बी जो आहे बी च्या लेफ्टला ए आहे. पण जर का मला माहिती नसेल कोण कोणाच्या लेफ्टला आणि कोण कोणाच्या राईटला, तर मग प्रॉब्लेम होतो. मग आता बघा, आपण ही पॉसिबिलिटी बघितली काय, ए लेफ्टला होता बी राईटला होता, पॉसिबल आहे. बी असं पण असू शकतो, बी इज काय सांगितलं 5th फ्रॉम द राईट हँड, बी 5व्या राईट हँडला आहे आणि ए या साइडने 10व्या नंबरला आहे. मध्ये किती जण आहेत, 2. बघा बरोबर आहे की नाही. ए इज 10th फ्रॉम द लेफ्ट हँड, ए इज 10th फ्रॉम द लेफ्ट हँड अँड बी इज 5th फ्रॉम द राईट हँड. बी राईट हँड कडून 5व्या नंबरला आहे. मग आता सांगा, दोन्ही कंडिशन बरोबर आहे, पहिलं पण आणि हे पण. पहिल्यामध्ये जे सांगितलं होतं की ए जो आहे तो बी च्या लेफ्टला आहे, पण इथं कुठे सांगितलं काय ए बी च्या लेफ्टला किंवा ए बी च्या राईटला वगैरे असं काय काहीच नाही. त्याच्यामुळे इथं दोन पॉसिबिलिटीज येतात. एक तर ही पॉसिबिलिटी येईल पहिली वाली, आणि सेकंड वाली पॉसिबिलिटी काय येईल, ए इकडे येईल या साइडने 10व्या नंबरला, मध्ये दोघ जण आहेत, आणि बी या साइडने 5व्या नंबरला, राईट. तर पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये बघा, याचा आन्सर तर 17 आलाय, आपण आताच पाहिलंय. मग याचा आन्सर कसं येईल बघा, कसं काढणार. जर का मला टोटल काढायचे असेल, अगेन ही पण पॉसिबिलिटी येईल की नाही, ओव्हरलॅप होऊन मी एकूण काउंट करत आलो बी ला 5व्या नंबरला, म्हणजे 1 2 3 4 5. बघा 1 2 3 सॉरी 1 2 3 4 आणि हा 5व्या नंबर पॉसिबल आहे. आणि हा 10व्या नंबरला म्हटल्यानंतर 10 - 2 म्हणजे 10, 9 8 7 6. इकडे किती आहेत, एक जण, इकडे किती आहे 6 7 8 9 10. ही पॉसिबिलिटी येऊ शकते. तर मग बघा आता, मग ह्याचं टोटल कसं काढायचं, सिंपल आहे. मला कोण्याही एका पर्सनची दोन्ही साइडने व्हॅल्यू काढता येते काय, फक्त एवढंच फाइंड आउट करायचं. काय करायचंय, ए ची मला राईट फ्रॉम द लेफ्ट माहिती आहे, फ्रॉम द राईट काढता येईल का. मग कसं काढायचं, आपण मग बघायचंय की फ्रॉम द राईट
राईट वाली कोणाची व्हॅल्यू माहित आहे का? फ्रॉम द राईट कोणाची व्हॅल्यू माहित आहे का? अरे हो, बी ची माहिती आहे आपल्याला. मग बी जर का बी च्या आधी आहे, मी इकडून काउंट करत असताना ए आला, त्याच्यानंतर हे दोघ जण, आणि हा किती नंबरला आहे? 5व्या नंबरला. तर मग बघा, बी च्या आधी ए आहे का बी च्या नंतर ए आहे? आधी आहे. मग बी च्या किती आधी आहे? जर का हा 5वा असेल तर हा किती असेल? इकडून काउंट करत असताना बघा, इकडून काउंट करत असताना जर का हा 5वा असेल तर त्याच्या आधीचा 4था नंबर, हा 3रा नंबर, आणि हा कितव्या नंबरला असायला पाहिजे? 2ऱ्या नंबर. राईट. तर मग एका पर्सनची दोन्ही साईडने व्हॅल्यू आली की आपलं काम सोपं झालं टोटल काढण्यासाठी. हे 10 आणि 2 12 मायनस 1 इज इक्वल टू 11 टोटल येईल. आता तुम्ही म्हणाल की सर बी ला टार्गेट करून बघूयात का? हो बिलकुल. जर का मला बी ला टार्गेट करायचं असेल तर काय करावं लागेल? मला फ्रॉम द राईट म्हणजे फ्रॉम द लेफ्ट काढता येईल का? हो. मग बघा, मी इकडून काउंट करत असताना बी कितव्या नंबरला आहे माहित नाही, पण त्याच्या समोर कोण आहे? ए. किती समोर? त्यानंतर दोघ जण गेल्यानंतर इथे. मग 10च्या आधी कोण आहे? हा कितव्या नंबरचा आहे? 9, हा 8, आणि हा कितव्या नंबरला असायला पाहिजे? 7. तर मग 7 आणि 5 12 मायनस 1 इज इक्वल टू अगेन 11. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्याची पोझिशन एक्झॅक्ट दिली जात नाही त्यावेळेस मग आपल्याला काय करावं लागतं? दोन्ही पॉसिबिलिटीज येतात, आणि असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय असायला पाहिजे? कॅन नॉट बी डिटरमाइंड. सो आन्सर काय असायला पाहिजे? कॅनॉट बी डिटरमाइंड. बट इन केस, याच्यामध्ये पण एक एक्सेप्शनल केस आहे. ती कोणती बघा. जर का, नीट लक्षात घ्या, जर का इथे आपल्याला 2-2 आन्सर भेटू लागले, एकदा 11 भेटलं, एकदा 17 भेटलं, पण इन केस या दोघांपैकी बघा, कोणत्या दोघांपैकी? एखाद्याची पोझिशन आणि बी ची पोझिशन, ह्या दोघांमध्ये लहान कोणतं पोझिशन दिसत आहे? 5. हे 5 आणि हे जो इन बिटवीन वाला आकडा आहे -2, किती राहिले? 3. आलं लक्षात? जर का 5 - 2 म्हणजे हे ह्या दोघांपैकी जो छोटा असेल तो घ्यायचा एक, आणि त्याच्यानंतर कोण? त्या 2 ला ऍड करा. कोणता? इन बिटवीन वाला आकडा. तर आन्सर किती आलं? 3. तर 2 पेक्षा जर का जास्त आन्सर येत असेल, 2 पेक्षा जास्त आन्सर आहे आपलं, तर आन्सर कॅनॉट बी डिटरमाइंड. पण 2 पेक्षा कमी जर आन्सर येत असेल तर आपल्याला आन्सर काढता येतं, कारण दुसरी पॉसिबिलिटी बसतच नाही. तर मग ती पॉसिबिलिटी किंवा तो क्वेश्चन कसा असेल बघा. जर का आपण इन बिटवीन वाली आपण पोझिशन आपण चेंज करून टाकली. ओके. तर बघा, आता इन बिटवीन मध्ये आपण एक काम करूया. इथे आहे ना 2 च्या ऐवजी 4 घेऊया. सपोज 5 मधून 4 गेले, किती राहिले? 1. एकच राहिला. म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त असेल तर कॅनॉट बी डिटरमाइंड, पण 2 पेक्षा कमी आकडा असेल याचा तर आन्सर काय येईल बघा. आता मग आपल्याला काय करायचंय? इथे किती जण आहेत? 4. इथे पण किती आहेत? 4. या पोझिशनला आपल्याला काय करावं लागेल बघा. जर का या साइडने काउंट करत असताना मी इकडे आलोय, ए आला, त्याच्यानंतर 4थ्या नंबरला, आणि हा 5व्या नंबर, सॉरी हे 4 आणि हे 5व्या नंबरला. बघा हे मध्ये किती जण आहेत? 1 2 3 4. बघा 1 2 3 4 5. बघा पॉसिबल आहे का ही पॉसिबिलिटी, सॉरी ही कंडिशन पॉसिबल आहे का? हा जर काय इकडून काउंट करत असताना हा 5व्या नंबरला आला, तर मग ए ला आपण काउंट करायला लागेल 1 2 3 4 5. इथेच कंप्लीट होते. हा 5व्या नंबरला येईल का? नाही. त्यामुळे हे आन्सर किंवा दुसरी पॉसिबिलिटी येणार नाही. इथे एकच पॉसिबिलिटी येते. काय? हे 10, हे 4 आणि हे 5. काय? 10 बी ला टार्गेट करूयात. 10 4 14. बघा इकडून काउंट करत जातोय. हा एरो इकडे, हा 10व्या नंबरला, 10 नंतर हे 4 14, आणि हा किती नंबरला येईल? 15 नंबरला. तर याचा आन्सर काय यायला पाहिजे मग अशा वेळेस? 15 + 5 = 20 - 1 = 19. तर टोटल किती असायला पाहिजे? 19. हा कन्सेप्ट परत बघा. कन्सेप्ट नीट लक्षात राहू द्या. कधी कॅनॉट बी डिटरमाइन असेल आणि कधी आन्सर त्याचं येतं ते पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. टोटल मध्ये हे काय कन्सेप्ट होते. आता याच्यानंतर आपण काय वेगळे क्वेश्चन्स बघूया. याच्यावरती डिपेंड पोझिशन, एखाद्या पर्सनची पोझिशन फ्रॉम द लेफ्ट किंवा फ्रॉम द राईट काढता येते. ओके.
आता दुसरा क्वेश्चन आपल्याला असा विचारू शकतात, फाइंड अ पोझिशन ऑफ अ पर्सन फ्रॉम द लेफ्ट एंड और फ्रॉम द राइट एंड. मग ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी काय पाहिजे बघा, आपल्याला त्यासाठी टोटल कंपल्सरी पाहिजे. बिना टोटलचं आपल्याला हे काढताच येणार नाही. जर का मला असं म्हटलं अ पर्सन इज 10th फ्रॉम द लेफ्ट एंड, देन फाइंड द पोझिशन ऑफ ए फ्रॉम द राइट एंड, असं काढता येईल का? मला सांगा, हा या साइडने काउंट जर करत गेलो तर 10व्या नंबरला आहे, तर राइट साइड कडून हा किती नंबरला आहे काढता येईल का? बिलकुल नाही काढता येणार. का? कारण याच्या समोर किती जण आहेत मला सांगताच येणार नाही. हे किती जण आहेत कसं फाइंड आउट करावं लागेल किंवा कसं कळेल आपल्याला, मला द्यावं लागेल याची टोटल जर का दिली असेल, सपोज टोटल जर का मला सांगितलं असेल याची 30 आहे, तर मला आता या साइडने पोझिशन काढता येईल का? ऑफकोर्स काढता येईल. कसं? जर का ए ची पोझिशन फ्रॉम द लेफ्ट साइड 10व्या नंबरला आहे, तर टोटल किती आहे 30. मग समोर किती असायला पाहिजे? टोटल 20 जण असायला पाहिजे. मग फ्रॉम द राइट एंड याची पोझिशन कितव्या नंबरला आहे काढता येईल का? ऑफकोर्स काढता येईल. हे 20 आणि हा किती असेल? मग हा 21st नंबरचा असेल. ओके, म्हणजेच काय, आपल्याला पोझिशन काढायची असेल एखाद्या पर्सनची, तर आपल्याला काय माहित असायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं एक टोटल माहित असायला पाहिजे, आणि सेकंड थिंग त्या पर्सनची दुसऱ्या साइडने व्हॅल्यू काढता येते का हे आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके, तर आता बघूया याच्यावरती काय. ओके, मग इन अ ड्रॉ 50 स्टुडंट, ए इज 15 फ्रॉम द लेफ्ट एंड, फाइंड द पोझिशन फ्रॉम द राइट एंड. सिंपल, ए इज किती सांगितलंय? 15 फ्रॉम द लेफ्ट एंड, फाइंड द पोझिशन फ्रॉम द राइट एंड. टोटल किती आहेत? 50. हा जर का 15 असेल तर टोटल समोर किती जण असायला पाहिजेत? 35. या साइडने हा 15 नंबरला आहे, तर समोर किती असतील? 35, जेणेकरून की टोटल मिळून किती होतील? 50. तर मग याची पोझिशन फ्रॉम द राइट एंड किती असायला पाहिजे? मग 35 आणि हे 36 नंबरला. सिंपल, कधीच तुम्हाला लाईन ड्रॉ करायची गरज पडणार नाही. ओके, मग बघा आपण, तर आता आपण स्टेप बाय स्टेप एक क्वेश्चन्स घेऊया, बेसिक टू हाय लेवलचे. बघा आता पहिला क्वेश्चन बघूया, तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. इन अ क्लास ऑफ 45 स्टुडंट्स, आदित्य रँक, बघा एकदम सिंपल आणि फास्ट वे मध्ये घ्यायचंय, वाटल्यास तुम्हाला पॉज करून बघू शकता तुम्ही. ओके, इन अ क्लास ऑफ 45 स्टुडंट्स, आदित्य रँक इज 12th फ्रॉम द टॉप. टॉप म्हणजे आपण फ्रॉम द लेफ्ट असे घेऊ शकतो. आदित्य's रँक इज 12th फ्रॉम द टॉप. व्हॉट इज हिज रँक फ्रॉम बॉटम? टोटल किती दिलेले आहे? 45. जर का 45 दिलेले असेल तर टॉप पासून हे असेल, तर फ्रॉम द बॉटम आपल्याला पोझिशन काढायची. काही जणांना सवय आहे किंवा काही जणांनी असं शिकले असेल की काय प्लस करायचंय काय मायनस करायचंय, दोघांची ऍडिशन मायनस व्हॉट एव्हर जे काय असेल ते, तशी काही करायची गरज नाहीये. सिंपली 12. तर याच्या समोर किती असतील आपल्याला फाइंड आउट करता येतील का? टोटल किती आहेत? 45. या रो मध्ये इथून इथे काउंट करत असताना हा 12व्या नंबरला आहे, तर समोर किती असतील टोटल? 45 कंप्लीट करायला 12, 22, 32, 42 आणि 3 म्हणजे काय? 33% असायला पाहिजे समोर. जर का इकडे 33 असतील, एकूण काउंट करत असताना हे 33, मग हा कितव्या नंबरचा व्हायला पाहिजे? 34. सो आन्सर इज 34. म्हणजे आदित्यची फ्रॉम द बॉटम किंवा फ्रॉम द राइट एंड काय पोझिशन असायला पाहिजे? 34. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलेला आहे? इन अ क्लास ऑफ 42 स्टुडंट्स, नूतन रँक किती टोटल आहे? इन अ क्लास ऑफ 42 स्टुडंट, नूतन रँक इज 42 टोटल दिलेला आहे. नूतन's रँक 22nd फ्रॉम द बॉटम, 22nd फ्रॉम द बॉटम. सिंपल. आणि विचारलेलं काय? 22nd फ्रॉम द बॉटम, व्हॉट इज हर रँक फ्रॉम द टॉप. टॉप पासून तिची रँक काय असायला पाहिजे? टोटल किती आहे? 42. जर का या टोटल रो मध्ये किती असायला पाहिजे? टोटल 42. जर का हे 22 असतील तर 42 कंप्लीट करायला समोर किती पाहिजे, जेणेकरून की टोटल 42 होतील. 22, 32, 42 म्हणजेच काय? 20 असायला पाहिजे. नूतनची फ्रॉम द लेफ्ट किती असायला पाहिजे रँक? 21st. ऍज सिंपल ऍज दॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. इन अ क्लास सोनल's रँक, इन अ क्लास सोनलची रँक काय दिलेली आहे? is 10th from the top. 10th from the top. What is his rank from below? In a class, Sonal rank 10th from the top.
व्हॉट इज हिज रँक फ्रॉम बिलो, म्हणजे शेवटून त्याची रँक काय असायला पाहिजे सांगा. सांगता येईल का? नाही सांगता येणार का? कारण मला टोटल पाहिजे. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं पोझिशन फ्रॉम द लेफ्ट किंवा फ्रॉम द राईट करायची असेल त्या पर्सनची आपल्याला एका साईडने पोझिशन माहित पाहिजे असायला पाहिजे, जेणेकरून की दुसऱ्या साईडची पोझिशन काढता येईल. प्लस आपल्या टोटल सुद्धा कंपल्सरी माहित असायला पाहिजे. का माहिती आहे का? मी इकून हे 10व्या नंबरला मान्य आहे, पण याच्या समोर किती आहे ते फाइंड आउट करता येईल का आपल्याला, किंवा सांगितलेलं आहे का? नाही. म्हणून मला हे वाला क्वेश्चनचा आन्सर काढता येणार. सो आन्सर इज व्हॉट? एक तर डेटा इनएड्युकेट असायला पाहिजे किंवा कॅनॉट बी डिटरमाइंड. राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन. In a class, Sonu's rank is 15th from the top. सोनूची रँक फ्रॉम द टॉप किती आहे? 15th. In a class, Sonu's rank 15th from the top and 12th from the bottom. चलो ठीक आहे, हे पण सांगितलं 12th from the bottom. How many students are there in the class? सिंपल काय? यस ला किती दोन्ही साइडने काउंट करत आहोत तर काय दोघांची ऍडिशन. सोनू किती नंबरला आहे? 12 नंबरला. हे 12 प्लस 15 किती होतात? 12 दोन्ही 24 25 26 27 मायनस 1 इज इक्वल टू 26. -1 का? कारण सोनूला मी दोन्ही साइडने काउंट केलेलं आहे. किंवा असं पण करू शकता, याच्या आधी हा 15 असेल तर याच्या आधी किती 14 असतील, याच्या आधी किती असतील 11 असतील, आणि हा एक सोनू म्हणजे काय 14 प्लस 11 प्लस सोनू म्हणजेच किती 12 प्लस 14 किती होतात 26. अशा पद्धतीने आन्सर करा किंवा तशा पद्धतीने करा, दोन्हीचा अर्थ सारखाच होईल. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. थोडंसं फास्ट मध्ये घेऊया जेणेकरून की आपल्याला स्पीड कशी वाढवता येईल ते लक्षात येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इन ए क्लास ऑफ 41 चिल्ड्रन, टोटल दिलेले आहे. ओके. किती आहे? 41 चिल्ड्रन. इन ए क्लास ऑफ 41 चिल्ड्रन, आदित्य रँक इज 8th फ्रॉम द टॉप. गॉट इट? आदित्य's rank is 8th from the top. Mamta is 7 rank below आदित्य. बिलो वाला कन्सेप्ट थोडंसं लक्षात घ्या. रँक बिलो म्हटल्यानंतर आधी येणार नाही, नंतर येईल. रँक आहे ही. बिलो म्हटल्यानंतर हा 8वा असेल तर ती 9वी 10वी 11वी 12वी वाढेवर जे काय 7 रँक बिलो. आता बघा मी स्टार्टिंगला एक कन्सेप्ट सांगितलं होतं तुम्हाला. 7 रँक बिलो म्हणजे काय? इथून 7व्या नंबरला ती आहे ममता, तर मध्ये किती जण असायला पाहिजे? 6. बघा आदित्य पासून कितव्या नंबरला आहे? 7व्या नंबरला. म्हणजेच काय हे 6 आणि ही ममता कितव्या नंबरला असायला पाहिजे? 7व्या नंबरला. ओके. मग इथं असं 7 लिहायचं नाही, फक्त एवढंच लिहा ममता कितव्या नंबरला आदित्य पासून 7व्या नंबरला, तर मध्ये किती आहे 6. एवढंच लिहायचं आपल्याला. इन अ क्लास ऑफ 41 चिल्ड्रन आदित्य रँक इज 8 फ्रॉम द टॉप. ममता इज 7 रँक बिलो आदित्य. व्हॉट इज ममताज रँक फ्रॉम द बॉटम? आपल्याला हे काढायचंय. मग काय करावं लागेल? आपल्याला माहिती आहे फ्रॉम द बॉटम म्हटल्यानंतर एक तर मला टोटल पाहिजे आणि त्या पर्सनची दुसऱ्या साइडने पोझिशन माहित असायला पाहिजे. काढता येईल का? मी इकून काउंट करत आलो तर हा 8वा आहे. 8 आणि 6 साइडली 12 13 14 आणि ही ममता किती नंबरला असायला पाहिजे? 15 नंबरला. आता ममताच्या नंतर किती असतील हे फाइंड आउट करता येतील का, जेणेकरून की ममता या साइडने काउंट करता येईल आपल्याला. टोटल 41 15 25 35 आणि किती 6, म्हणजेच किती ऍड करावं लागतील आपल्याला? 26 ऍड करावं लागतील. सो दॅट आपल्याला कंप्लीट होतील 41. बघा आता 8 आणि 6 14 ही 15वी, 15 आणि 26 41. म्हणजेच काय ममताची फ्रॉम द बॉटम, हे ममताच्या आधी किती आहे टोटल 26, म्हणजे ममताची रँक किती असायला पाहिजे टोटल फ्रॉम द राइट एंड 27. सो 27 इज द राइट आंसर. गॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इन अ क्लास ऑफ 34 चिल्ड्रन, टोटल ऑलरेडी दिलेले आहे 34 चिल्ड्रन. अजय रँक फ्रॉम द टॉप इज 12th. अजयची रँक फ्रॉम द टॉप इज 12th. मनोज इज 8 रँक बिलो अजय. 8 रँक बिलो अजय. आताच 8व्या रँकला म्हणजे किती 7 आणि कोण आहे खाली? मनोज. मनोज 8 रँक बिलो अजय. व्हॉट इज मनोज रँक फ्रॉम द बॉटम? सेम क्वेश्चन. काय करावं लागेल? 12 आणि 7 19. हा कितव्या नंबरला आहे? 20. आणि मग 34 कंप्लीट करायला समोर किती लागणार आहेत? 30 आणि 34. तर हा कितव्या नंबरला असायला पाहिजे? 15 नंबरला. ऍज सिंपल एज दॅट. आपल्याला फ्रॉम द बॉटम पोझिशन काढायचे. सो आन्सर इज 15. ओके. मग
कोणाची पोझिशन, मनोजची पोझिशन फ्रॉम द बॉटम किती आहे 15. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Next question. In a row of girls, Priya is 13th from the left and Dowli is 17th from the right. प्रिया आणि दौली, मला माहित नाही प्रियाच्या राईटला आहे दौली का प्रियाच्या लेफ्टला आहे, डोंट नो म्हणून ही कंडिशन मी बाजूला लिहून घेतोय, यू नो व्हेरी वेल. त्याच्यानंतर काय सांगितलंय, दौली 17th from the right. If in this row Priya is 11th from the right, in this row Priya is 11th from the right, then what is position of Dowli from the left? मग हिची पोझिशन फ्रॉम द लेफ्ट काय असायला पाहिजे आपल्याला काढायचंय. तर आता बघा सिच्युएशन इथं थोडंसं कॉमन सेन्सची गोष्ट वापरायची. जर का दौली या साइडने 17व्या नंबरला आहे, ओके, आणि प्रिया या साइडने 11व्या नंबरला आहे, तर दौली या साइडला येऊ शकत नाही. 11च्या नंतर दौली इकडे कुठेतरी यायला पाहिजे, जेणेकरून की ही 17व्या नंबरला आहे, जे की ऑलरेडी डेटामध्ये दिलेलं आहे. मग बघा हे 11 असेल तर मध्ये किती असायला पाहिजे, जेणेकरून की इथे आपल्याला हे 17 नंबर 11 12 13 14 15 16 म्हणजेच 5 जण मध्ये पाहिजेत आणि हे 17, 11 आणि 5 16 आणि हे 17 नंबरला. तर आपल्याला या साइडने दौलीची पोझिशन काढायची. सिंपल आहे, काही नाही. जर का हे 13 नंबरला असेल, बघा मी इकडून काउंट करत असताना पहिल्यांदा दौली आली, त्याच्यानंतर 5 जण आणि त्याच्यानंतर प्रिया, म्हणजे ही 13 नंबरला. तर 13 पेक्षा किती आधी आहे दौली, सिंपल 13 - 5 8 आणि हे कितव्या नंबरला असायला पाहिजे मग 7 नंबरला. सो दौली इज 7th फ्रॉम द लेफ्ट हँड इज द आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Then next, Sonu is 15th from the front. Sonu is 15th from the front in a column of boys. There were thrice as many behind him as there were in front. त्याच्या आधी जेवढे होते 14 42, इकडे समोर किती असायला पाहिजे होता तरी 42. त्याच्यानंतर thrice were front. How many boys there between Sonu and the 7 boy from the end of the column? Sorry. सोनू आणि एंड पासून 7व्या नंबरला जो असेल, टोटल किती आहेत इथून इथपर्यंत, सपोज इथपर्यंत रो आहे, तर 7व्या आणि याच्यामध्ये दोघांमध्ये किती पर्सन्स आहेत आपल्याला फाइंड आउट करायचं. टोटल किती आहेत 42. 42 मधून 7 गेले म्हणजे काय 35, म्हणजेच काय बघा इकडे 35 प्लस हे 7, या दोघांमध्ये किती जण असायला पाहिजे, म्हणजे हा पर्सन 7व्या नंबरला आहे, सॉरी हा पर्सन जो आहे 7व्या नंबरला आहे फ्रॉम द बॉटम. मग बघा 35 आणि हे 7 किती होतात 42, म्हणजेच काय ह्या पर्सन आणि हा पर्सन म्हणजे 7 फ्रॉम द एंड ऑफ द कॉलम. हा आणि सोनू मध्ये किती पर्सन्स आहेत असं विचारलेलं आहे. सो आन्सर इज 35 इज द राईट आन्सर. नेक्स्ट, इन अ रो ऑफ गर्ल्स फेसिंग नॉर्थ, सोनी इज 10 टू द लेफ्ट ऑफ पल्लवी. सोनी कुठे आहे 10 टू द लेफ्ट ऑफ पल्लवी. पल्लवीच्या 10th लेफ्टला, म्हणजे दोघींमध्ये किती जण असायला पाहिजेत 9. इथे एरो काढायची गरज नाहीये. तर सोनी कुठे आहे पल्लवीच्या 10th लेफ्टला आहे, म्हणजे दोघींमध्ये किती आहेत 9. पल्लवी हु इज 21st फ्रॉम द राइट हँड, जी की राइट हँड कडून कितव्या नंबरला आहे 21st फ्रॉम द राइट हँड. इफ मालिनी हु इज 17th फ्रॉम द लेफ्ट हँड, इफ मालिनी हु इज 17th फ्रॉम द लेफ्ट हँड, म्हणजे मालिनी एक्झॅक्ट इथे आहे का इथे आहे का इथे माहित नाही म्हणून आपण बाजूला लिहून घेतलेलं आहे. 17 फ्रॉम द लेफ्ट हँड इज 4 टू द राइट ऑफ सोनी. ती कुठे आहे 4 टू द राइट ऑफ सोनी, म्हणजेच काय सोनीच्या 4th राइटला, म्हणजेच काय इथे टोटल 9 आहेत आणि मध्ये किती असायला पाहिजे 3. तर 9 पैकी 4 सापडले तरी इथे किती असायला पाहिजे 5, म्हणजे जेणेकरून हे टोटल 9 होतील. सोनीच्या 4th लेफ्ट काय सांगितलेलं आहे 17 फ्रॉम द लेफ्ट हँड इज 4 टू द राइट ऑफ सोनी. सोनीच्या 4th राइटला. मग पुढे काय सांगितलं हे तर आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे. 17 एम ची पोझिशन सोनी. हाऊ मेनी गर्ल्स आर देयर इन द रो, टोटल. सिंपल टोटल काढायचे. आपण पहिलेपासून बघतोय काय करायचंय टोटल काढण्यासाठी. सिंपल कोणी एका पर्सनला टार्गेट करायचंय. हे 9 कसं आलं कळालं सगळ्यांना, सॉरी इथं 3 आणि इथं 5 कसं काय कळालं सगळ्यांना.
सोनी आणि पल्लवी मध्ये किती जण आहेत टोटल 9 पैकी सोनीच्या चौथ्या राईटला एम आहे, मग म्हणजे काय चौथ्या राईटला एम म्हणजे मध्ये किती जण असायला पाहिजेत 3, मग हे 3 हे 4 9 मधून 4 गेले किती उरले 5, म्हणजे टोटल सोनी आणि पल्लवी मध्ये किती जण असायला पाहिजेत 9 जण असायला पाहिजेत, म्हणजे 3 आणि 1 4 आणि 5 9. आलं लक्षात सगळ्यांना. मग विचारलेलं काय आहे टोटल किती आहे, पुन्हा एका पर्सनला टार्गेट करायचं आणि काय करायचं आपल्याला त्याला दोन्ही साइडने व्हॅल्यू काढता येते का बघायचं. मग आता बघा कुणाला टार्गेट करूयात, सपोज पल्लवीला टार्गेट करूयात. जर का हे 17 असेल 17च्या नंतर पल्लवी आहे, 17च्या नंतर पल्लवी किती नंतर 17 आणि 5 22 आणि हे किती नंबरला असायला पाहिजे 23, म्हणजेच काय पल्लवीची दोन्ही साइडने व्हॅल्यू कळालेली आहे आपल्याला. तर आपल्याला टोटल काढता येतात 21 प्लस 23 किती होतात 21 प्लस 23 4 4 मायनस 1 का कारण पल्लवीला डबल काउंट केलं, सो आन्सर इज 43. सो आन्सर इज 43. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन. Okay, Raj is 17th. Okay, next question. In a row of 40 boys, Aditya was shifted 10 places to the right of Rohan. Okay. चलो. Next question. Raj is 17th from the left end. Raj is 17th from the left end of a row and 29 boys 17 from the left end of a row of 29 boys. Okay, 29 boys are total and Karan is 17 from the right end and Karan is 17 from the right end. आता मला एक्झॅक्ट माहित नाही, मला काढता येतं टोटल माहित आहे म्हणजे मला करंटची पोझिशन इकडे आहे का इकडे काढता येतं, पण सध्या बाजूला लिहून घेऊया. क्वेश्चन स्टार्ट केले की आपण सांगतो तुम्हाला ते काय करायचं. ओके. हाऊ मेनी बॉयज आर देयर बिटवीन देम इन द रो, म्हणजे त्या दोघांमध्ये किती जण आहेत आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा आता पहिली पॉसिबिलिटी काय की करण मी इकडे घेतोय या साइडने 17 नंबरला 17 आणि हे 17 34 जे की 29 ला क्रॉस करून जातात, हे 17 एकूण हे 17 एकूण अजून मध्ये किती जण असतील किंवा नसेल जरी कोणी तर 17 आणि 17 34 तरी होतात, म्हणजे 29 पेक्षा जास्त होतात, म्हणजे ही पॉसिबिलिटी काम करणार नाही. मला करण इकडल्या साइडला घ्यावं लागेल जेणेकरून की मला काढता येईल किती आहे. मग आता दोघांच्या मध्ये किती आहेत फाइंड आउट करण्यासाठी मला एकाची तरी पोझिशन काढावी लागेल. मग हे 17 नंबरला असेल तर समोर किती असतील एकूण काउंट करत येत असताना करणला काउंट केला, त्याच्यानंतर मध्ये कितीतरी आहेत, मग हा रो आर आहे, त्याच्यानंतर किती 17 आणि किती 12 ऍड केल्यानंतर 29 होतील. राईट. मग 17 12 29 म्हणजेच काय हे 12, तर हा किती नंबरला असेल 13. मग 13 मध्ये असे किती मिसळल्यानंतर 17 होतील 13 14 15 16 म्हणजेच काय 16 आणि 17 म्हणजे 4, पण 17 नंबरला असेल तर हे मध्ये 3 असायला पाहिजे. बघा 13 14 15 16 आणि 17. ओके. तर शेवट दोघांमध्ये किती जण आहेत 3, आणि प्रश्न हाच विचारला होता की आर आणि के मध्ये किती जण आहेत, तो आन्सर इज 3. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. थोडीशी स्पीड वाढवा, स्लो मध्ये जात असाल तर तुमची स्पीड कमी होईल, स्पीडची आदत ठेवा. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. इन अ रो ऑफ 40 चिल्ड्रन, टोटल दिलेले ऑलरेडी किती 40 चिल्ड्रन. A is 13th from the left end. A is 13th from the left end. Left end. And Q is 9th from the right end. Q is 9th from the right end. How many children are there between A and R? मग विचारलं काय A आणि R मध्ये किती जण आहेत. क्वेश्चन काय A आणि R च्या मध्ये किती आहेत. R इथे बनवू शकतो, R A इकडे बनवू शकतो. A आणि R च्या मध्ये किती आहेत. R if R is 4 to the left of Q, आणि जो की R जो आहे कितव्या लेफ्टला आहे Q च्या 4th लेफ्टला R आहे, म्हणजे काय दोघांमध्ये किती जण असायला पाहिजे 3 जण असायला पाहिजे. सो अशाला असं करायचं, जर का टोटल 40 असतील, हा 13वा आहे, तर डेफिनेटली Q इकडेच असायला पाहिजे, या साइडने 9 मध्ये 3 आणि R इथे. जर का आपण Q इकडे घेतला असता तर टोटल मॅच नसती केली. राईट. सो Q इथे घ्यायला पाहिजे 9, मग नंतर R या साइडने किती नंबरला असायला पाहिजे 9 10 11 12 आणि हा 13 नंबरला. राईट. तर मग दोघांच्या मध्ये किती आहे, जर का Q च्या 4th लेफ्टला R आहे तर सिंपल 13व्या साइडने R फ्रॉम द राइट, A या साइडने
लेफ्ट साइडने 13 नंबरला, तर मध्ये किती असतील सिंपल हे 13 बाजूला काढा, 13 दुनी 26 मायनस करा कोणामधून 40 मधून, 26 आणि 4 30 आणि हे म्हणजेच काय 14 स्टुडंट्स मध्ये असायला पाहिजेत, जेणेकरून की हे 13 26 बाजूला गेले, मध्ये किती उरतात मग 14 स्टुडंट्स. सो आन्सर इज 14, राइट. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Question. In a row of girls, there are 16 girls between Priya and Natasha. Okay. प्रिया आणि नताशा मध्ये किती जण आहेत? 16 मुली आहेत. पण आता प्रिया लेफ्टला आहे का राईटला मला माहित नाही. मग बाजूला घ्या. प्रिया आणि नताशा मला माहित नाही काय, पण दोघींमध्ये 16 स्टुडंट्स आहेत. ओके. काय म्हणलेलं आहे? In a row of girls, there are 16 girls between Priya and Natasha. Priya is 32nd from the left end. Priya is 32nd from the left end. 32nd from the left end of the row. If Priya is nearer than Natasha to the right end, Priya right end कडून Natasha पेक्षा जवळ आहे. प्रिया राईट एंडला बघा इकडून आल्यानंतर प्रिया जवळ आहे कोणापेक्षा? नताशापेक्षा. म्हणजे नताशा इकडे असायला पाहिजे, 16 इकडे असायला पाहिजे. असे ही कंडिशन बसेल. प्रिया आणि नताशा मध्ये किती जण आहेत? 16. मग पुढे काय सांगितलेलं आहे? If Priya near the Natasha to the right, then how far away is Natasha from the left end of the row? मग नताशा लेफ्ट एंड कडून तिची पोझिशन काय आहे? राईट. मग काढता येईल का नाही? येस काढता येईल. मला टोटलची इथे गरज पण पडणार नाही का? मला हे 32 माहित आहे, 32 च्या आधी 16 माहित आहे, तर हा याचा नंबर काढता येईल. प्रिया पण या साइडने 32 नंबर लेफ्ट साइडनेच आहे, ही पण लेफ्ट साइडनेच काढायचे. 32 मधून 16 काढून टाका. किती राहतात? 16. आणि 16च्या आधी किती नंबर असेल? 15. म्हणजेच नताशाची फ्रॉम द लेफ्ट किती पोझिशन असायला पाहिजे? 15. सो आन्सर इज 15, राईट. ओके. अँड नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड लास्ट क्वेश्चन, त्याच्यानंतर एक क्वेश्चन घेऊन आपण कन्क्लूड करूया. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन, जॉर्ज इज 5th फ्रॉम द लेफ्ट and Peter is 12th from the right end of the row of children. George लेफ्ट साइडने 5वा आहे, पीटर 12 नंबरला फ्रॉम द राइट एंड. पण जॉर्जच्या राईटला पीटर आहे का जॉर्जच्या लेफ्टला पीटर आहे? नॉट शुअर. सो आपण बाजूला कंडिशन घेऊन घेऊया. If Peter shifts 3 places toward the George, ओके. पीटर आता दोन्ही कंडिशन बघा. जॉर्ज फ्रॉम द लेफ्ट 5th आहे. पहिली कंडिशन जॉर्ज इकडे घेऊया, जॉर्ज इकडे. जर का पीटर इकडे असेल, पीटर ओल्ड पोझिशन 3 प्लेसेस म्हणजेच काय 2 सोडून पीटरची न्यू पोझिशन इथे, किंवा पीटरची ओल्ड पोझिशन आणि 3rd प्लेस टुवर्ड्स द जॉर्ज म्हणजे जॉर्ज कडे येत असताना पीटरची न्यू पोझिशन. 2 पॉसिबिलिटीज आहेत. ऍक्च्युअली लिहायची गरज नाही, फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळावा म्हणून ह्या गोष्टी लिहितोय. डायरेक्ट आपल्याला कळतं समोर क्वेश्चन वाचलं की. मग बघा, if Peter shifts by the 3 places toward the George, he becomes 10th from the left end. He becomes 10th from the left end. इकडे 5 5 10th from the left end. आता बघा थोडंसं ऑब्झर्व करा. मी इकडून काउंट करत असताना पीटर 10व्या नंबरला फ्रॉम द लेफ्ट आणि समोर जाऊन जॉर्ज 5व्या नंबरला. पॉसिबल आहे का हे? पहिले 10 येईल का 5 येईल? पहिले 5 येईल, म्हणजे ही वाली पॉसिबिलिटी कॅन्सल. इकडे जॉर्ज, मग नंतर हा 10व्या नंबरला येईल. मग पुढे काय सांगितलं आहे? जॉर्ज फ्रॉम द लेफ्ट हँड. हाऊ मेनी चिल्ड्रन आर देयर इन द रो? मग टोटल काय सांगितलेलं आहे की इन द रो पीटरची ओरिजिनल पोझिशन ऑलरेडी दिलेली आहे 12. मग टोटल स्टुडंट्स किती आहेत त्या रो मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं. अगेन सिंपल. बघा काय असं माहिती आहे का, जरी शिफ्ट केला असेल तर पीटरची ओरिजिनल पोझिशन जी पण काय होती ती जागा तर ऑलरेडी आहे तशीच आहे. रो मध्ये जेवढे स्टुडंट राहायला पाहिजे होते किंवा होते तेवढेच राहतील, राईट. तर हे 12 मला आता टोटल काढण्यासाठी काय पाहिजे? कोणी एका पर्सनची दोन्ही साइडने व्हॅल्यू. जर का पीटर इथे 10व्या नंबरला आहे, 10 2 12 आणि हा किती नंबरला येईल? 13. 12 2 24 आणि 25 -1 इज इक्वल टू 24. सो आन्सर इज 24. ओके. नेक्स्ट
लास्ट क्वेश्चन घेऊया. In a row of boys, if A, who is 10th from the left, A who is 10th from the left, and B who is 9th from the right, and B 9th from the right, and in the row of children, इंटरचेंज देअर पोझिशन. जर का त्या दोघांनी इंटरचेंज केली, बघा ह्याच्यामध्ये पण दोन पॉसिबिलिटीज असतात, पण ते ओके आपण घेऊया. पहिली पॉसिबिलिटी काय, बी या साइडने आणि इकडे. जर मला एक्झॅक्ट सांगितलं नाही, टोटलच माहित नाही, तर आपल्याला बघा जर का मला टोटल माहिती असती तर मी ए च्या राईटला बी आहे का बी च्या लेफ्टला आहे मला काहीतरी सांगता आलं असतं आन्सर, पण मला माहित नाही. म्हणून मी दुसरी पॉसिबिलिटी काय, ए इज 10th आणि बी इज 9th फ्रॉम द राईट. म्हणजेच काय, ए च्या राईटला बी इथं दाखवत आहे, इथे ए च्या लेफ्टला बी, दोन्ही पॉसिबिलिटीज. पण त्यातलं कोणतं बरोबर आहे, जर का त्यांनी इंटरचेंज केली पोझिशन, ए बिकम्स 15 फ्रॉम द लेफ्ट आणि ए बिकम्स बी इथे येईल, ए इथे येईल, ए च्या ऐवजी बी, बी च्या ऐवजी ए. आणि देन काय इंटरचेंज केल्यानंतर काय म्हटलेलं आहे त्यांनी, ए बिकम्स 15 फ्रॉम द लेफ्ट, ए बिकम्स 15 फ्रॉम द लेफ्ट. इथे ए आला आणि ए इथे आला, 15 फ्रॉम द लेफ्ट. हाऊ मेनी चिल्ड्रन्स, सॉरी हाऊ मेनी बॉयज आर देयर इन द रो. इंटरचेंज केल्यानंतर किती बॉयज आहेत बघा मला सांगा. मी इकून काउंट करत असताना ए इथे आहे 15 फ्रॉम द लेफ्ट, हे 15, त्याच्यानंतर 10 येईल का, 15च्या नंतर 10 असतो का 15च्या आधी 10 असतो, राईट, 15च्या आधी असतो. मग बघा हे इकून काउंट करत असताना याची पोझिशन 10th आहे ऑलरेडी, त्याच्यानंतर हा 15 झाला, म्हणजे ही वाली पॉसिबिलिटी राईट आहे, ही पॉसिबिलिटी रॉंग. टोटल काढण्यासाठी आपल्याला माहित आहे दोघांची ऍडिशन करा, -1 का, तर आपण त्याच पर्सनला डबल काउंट केलं. मग 15 प्लस 9 किती होतात, 24, -1 इज इक्वल टू 23 अँड दॅट इज द फायनल आन्सर. सो अशा पद्धतीने आपण बरेचसे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. अजून काही क्वेश्चन्स घ्यावेसे असे वाटत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओज आवडले असतील तर नक्कीच आमच्यापर्यंत तुमचे मेसेजेस पोस्ट व्हा, जेणेकरून की आम्ही जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत येऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे प्लीज काही सजेशन असेल तर द्या. मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करणार आहोत लवकरच रिझनिंगचे. सो आता पुरतं धन्यवाद, थँक्यू सो मच. परत भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन नेक्स्ट टाइम. थँक्यू सो मच, बाय बाय.